दोघंही रडतात, एकमेकाच्या गळ्यामध्ये पडून बहीण भाऊ रडतात. रडता रडता ती मुलगी आपल्या भावाला सांगत असते, भैया येते बर कमी आता, मी चालले रे भैया, पण जाता जाता तुला दोन गोष्टी सांगून जाते भैया. केवढे कष्ट करतात रे बाबा आपल्यासाठी. बहीण सांगते भावाला, बाबा केवढे कष्ट करतात आपल्यासाठी. स्वतः आजारी पडतात, इंजेक्शन गोळ्या आपल्याला आणून देतात, स्वतः फाटके कपडे घालतात, आपल्याला नवीन कपडे शिवून देतात, स्वतः काबाड कष्ट करतात, आपल्याला शाळा शिकवतायत, स्वतः 2-2 दिवस उपवाशी राहतात, आपल्याला पोटभर खाऊ घालतात. भैया बाबा किती काळजी करतात रे आपल्यासाठी. तुला हात जोडून विनंती करते भैया, तुला माझ्या गळ्याची शपथ आहे, कधी बाबांना उलटून बोलत जाऊ नको भैया, मी चालले आता. म्हणून ती बहीण जेव्हा सासरी जाते ना, तेव्हा आपल्या भावाला दोन गोष्टी सांगून जाते. कन्या जब घर छोड़ती है तो केवल बाप की भलाई चाहती है, केवळ बाप की भलाई. आणि म्हणून अशी मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तो बाप ढसाढसा रडत असतो. आज जेव्हा हिमालयाची कन्या पार्वती निघाली, पार्वतीला आणि हिमालयाने सांगितलं, जा बेटे, ये जिंदगी है बेटी, और जिंदगी में इतना करो बेटे, जिंदगी में कभी दुख आया ना बेटी तो घर का दरवाजा अंदर से बंद कर लेना बेटी, और घर में रो लेना, लेकिन समाज के सामने अपना दुख कभी प्रकट नहीं करना. आणि आपल्या पित्याची, आपल्या पती राजाची सेवा कर बेटी. करे वो सदा शंकर पद पूजा, करे वो सदा शंकर पद पूजा. नारी धर्म पति देव न दूजा, करे वो सदा शंकर पद पूजा, करे वो सदा शंकर पद पूजा. सर्वांना निरोप दिला. सगळ्या पालख्या निघाल्या. हिमालय आणि मैना माता मानाचं खांब कवटळू कवटळू रडतात. आणि इथे पार्वतीच्या लग्नाचा विवाह सोहळा संपन्न होतो. आज तोच सोहळा आपल्या श्री शिव महापुराण कथेमध्ये आज संपन्न होतोय. म्हणून आज झालेली शिवा